हॅलो फ्रेंड्स, आज आपण मुंबईमधील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण पाहणार आहोत. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, ज्याला आपण राणीबाग म्हणून ओळखतो. ही जागा केवळ प्राणी संग्रहालय नाही, तर इतिहास, निसर्ग आणि शिक्षण यांचा सुंदर असा संगम आहे. राणीबाग मुंबईच्या भायखळा परिसरात आहे. स्टेशनपासून अगदी जवळ. राणीबाग सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुली असते. तिकीट दर सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय परवडणारे आहेत. लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना विशेष सवलती आहेत. इथे तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरसुद्धा प्रोव्हाइड केली जाते. आणि इथे बघा, इथे त्यांनी वेलकम करण्यासाठी असं मस्त असं सेटअप केलं आहे. तिथे तुम्हाला प्राणी पक्षी दिसू शकतात. आणि इथून चेकिंग केल्याच्या नंतर आपण आतमध्ये जातो. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात आधी पाहायला मिळतं ते वीरमाता जिजाबाई भोसले यांचा पुतळा. राणीबागेचे अधिकृत नाव त्यांच्याच नावावर आहे. राजामाता जिजाबाई व बाल शिवाजी महाराज यांचा आई आणि मुलाचा यांच्यातील संस्काराचे प्रतीक दाखवणारा असा सुंदर असा पुतळा आपल्याला निदर्शनास येतो. थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला अजून एक पुतळा पाहायला मिळतो, तो म्हणजे राजा अल्बर्ट यांचा. ब्रिटिश काळातील ऐतिहासिक पुतळा राणी व्हिक्टोरिया यांचे पती प्रिन्स अल्बर्ट यांचा समर्पित आहे. हा पुतळा राणीबागेच्या इतिहासाची साक्ष देतो. त्यानंतर थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक मॅप बघायला मिळतो. इथे बघा, तुम्हाला जागोजागी डायरेक्शन मिळतात. इथे तुम्हाला दिसतंय की कशाप्रकारे आहे. इथे तोफ जी आहे ना, ती एंट्रन्सला तोफ आहे आणि त्याच्याबरोबर डाव्या साईडला इथे वेलींमध्ये हत्ती बनवलेला आहे. ही बघा, ही अशी तोफ आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर इकडे आपल्याला सिंह अजून आलेलं नाही आहे, येणार आहे, ते आपल्याला दिसतं. अजून पुढे गेल्याच्या नंतर परत डायरेक्शन दिसतं. इथे काय काय दिसतंय ते तर आपण आता बघायला जाऊया अस्वल. अस्वल बघण्यासाठी इथे बघा खूप गर्दी होती आणि अस्वल आता आपण बघूया. अस्वल तर आपण बघितला. आता इथे बघा, अस्वल बघण्यासाठी किती गर्दी होती. आणि थोडं पुढे आल्याच्या नंतर बघा, इथे मस्त दगडांमध्ये बांधकाम बनवलं होतं. आणि त्याच्यानंतर अजून थोडा पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे दिसतं आहे की आता आपण वाघ बघणार आहोत. तर वाघसाठी बघा डायरेक्शन दिलेलं आहे. या साईडला वाघ आहे, बिबट्या आहे आणि तरस आहे. तर चला आता आपण वाघ बघूया. तर वाघ बघण्यासाठी पण भरपूर प्रचंड अशी गर्दी होती, बघू शकताय तुम्ही. आणि आम्हाला अगदी जवळच वाघ दिसला बघा. वाघ तर आपण बघितला. आता आपण पुढे आलो आहोत. इथे छोटंसं असं कॅन्टीन आहे.
आम्ही आलो आहोत मगर बघण्यासाठी. तर मगर बघण्यासाठी इथे बघा तुम्हाला खालून पण आहे आणि इथे वरून पण आहे. खालून तुम्हाला त्यांच्या पाण्याखालच्या हालचाली तुम्ही बघू शकतात आणि वरून तुम्हाला त्यांना पाण्यात त्या कशा राहतात ते तुम्ही वरून बघू शकतात. तर इथे बघा त्यांनी खूप मस्त असं बनवलं आहे. काच पूर्ण अशी जाड काच आहे आणि इथे बघा इथे तुम्हाला या साईडला दिसते आहे एक ती सुसर आहे आणि या साईडला ज्या दिसत आहेत 3 त्या मगर आहेत. तर बघा आणि इथे त्यांनी असं छान असं हे केलं आहे, पण पाण्यात हात घालायला देत नाही कारण तिथे शॉक लागू शकतो, लाईटिंग आहे त्यासाठी. तर त्याच्यानंतर बघा इथे वरून त्यांच्या हालचाली बघा मगरच्या अगदी स्थिर अशा बसलेल्या आहेत आणि त्या साईडला पार्टिशन आहे मध्ये आणि त्या साईडला आहे ना एक अशी सुसर आहे आणि इथे वरून बघा कसे लोक बघतायत. आणि इथे ना तुम्हाला बसायसाठी बघा लाकडाचे जे असे बेंचेस असतात ना ते तिथे केले आहेत आणि इथे उतरायसाठी पण बघा खाली उतरायसाठी पण शिड्या आहेत एका साईडला आहे बघा असे हे आहे. आत्ता आपण जाणार आहोत पाण्यातले पक्षी पाहण्यासाठी. तर त्यासाठी बघा इथे त्यांनी साखळ्या ज्या आहेत ना त्या लावल्या आहेत आणि आतमध्ये बघा ते कसे असे बसले आहेत निवांत आणि ह्यांना आहे ना खाण्यासाठी मासे वगैरे दिले जातात. तर बघू शकताय तुम्ही ते पाण्यातले पक्षी बघा इथे व्यवस्थित असे ते बसले होते. आत्ता आपण बघायला जाणार आहोत ते म्हणजे पेंग्विन. हे पेंग्विन 2016मध्ये दक्षिण अमेरिकेमधून चिली आणि पेरू या देशांमधून आणले आहेत. इथे मुंबईत बाहेर कितीही उकाडा असू दे पण इथे मात्र टेम्परेचर 8 डिग्री ते 10 डिग्री सेल्सिअस ठेवले जाते. यांच्यासाठी खास AC, आर्टिफिशियल स्नो आणि चिल्ड वॉटर पूल तयार करण्यात आले आहे. हे पेंग्विन रोज मासे खातात. त्यांना ठराविक वेळी फीडिंग केली जाते. त्यांची हेल्थ रोज चेक केली जाते. पेंग्विनची पिल्लेसुद्धा जन्माला आली आहे. ही खरंच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. याचा अर्थच काय की यांची इथे काळजी योग्य पद्धतीने घेतली जाते. पेंग्विन उडू शकत नाही पण ते पाण्यात अगदी वेगाने पोहतात. चालताना ते खूप गोड दिसतात. प्रत्येक पेंग्विनला इथे नाव दिले आहे. इथे येताना तुम्ही फ्लॅश फोटोग्राफी टाळा. मोठ्याने आवाज करू नका. ग्लासवर टकटक करू नका. हे सगळं त्यांच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. लहान मुलांसाठी हे तरी विशेष आकर्षण आहे. लहान मुलं त्यांना बघून खूप आनंद होतो. नंतर पेंग्विन बघून बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला इथे आतमध्ये एक कॅन्टीन आहे. तिथे आपण बसून खाऊ शकतो. व्यवस्थित खूप सारे पदार्थ इथे तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर इथे बाहेरसुद्धा तुम्ही बसून खाऊ शकतात. आम्ही गोळा घेतलेला आणि पॉपकॉर्न घेतलेले. त्यानंतर लहान मुलांसाठी विशेष आकर्षण म्हणजे इकडे खेळण्यासाठी खूप मोठं गार्डन आहे. लहान मुलांसाठी वेगळं आणि थोड्याशा मोठ्या मुलांसाठी वेगळं.
जर फ्रेंड्स तुम्ही मुंबईत असाल किंवा मुंबईला भेट देणार असाल तर राणीबाग हे ठिकाण नक्कीच तुमच्या यादीत असायला पाहिजे. निसर्ग, इतिहास आणि प्राणी यांचा एकत्र अनुभव तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो. तर राणीच्या बागमधला कोणता प्राणी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.